आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय या कन्सेप्टाकूच धरून आमचे आमदार आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशनचे चेअरमॅन डॉक्टर दिव्या राणे हांच्यानी कॅश्यू फेस्ट पहिलीच फावटी गोंयांत ऑर्गनायज केला आणि ह्या कॅश्यू फेस्टाक व्यासपीठाचेर आसात आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे, ईडीसीचे चेअरमॅन सदानंद शेट तानवडे, जीटीडीसी चेअरमॅन गणेश गावकर, आमचे डेप्युटी स्पीकर जोशुआ, एमडी सौरभ कुमार, उपस्थितात आशिल्ले सगळे आमचे गोंय विधानसभेचे आमदार आणि खास करून ह्या सुवाळ्याक हजर आशिल्ले गोंयचे इंडस्ट्रियलिस्ट बाबा डेम्पो, VM सालगांवकर, त्याच बरोबर दत्तराज बाब सालगांवकर, शिवानंद बाब सालगांवकर हे हांगासर आसात आणि नावाजलेले बाकीचे सगळे इंडस्ट्रियलिस्ट आणि खास करून आमी पळयता की जी स्टॉल्स घातल्या गावांतल्यान वेगवेगळी म्हणजे डॉक्टर दिव्या राणेक कॉंग्रॅच्युलेट करपाकूच जाय. गावातलो काजू पणजे हाडून पावयलो, गावातल्या काजूगारांक हाडून पणजे पावयले, इतकेच न्ही म्हणजे काजू काडटा ताका पावयलो, फेणी करता ताका पावयलो, उर्राक तयार करता ताका पावयलो. आत्ता म्हाका एकट्या उर्राककारान एक लेटर धाडलें, हांव बसला थंय, तो म्हणलो आपूण उर्राक 4 म्हयने न्ही आपूण वर्सभर फेणी काडपाची तयारी आहा म्हणून म्हाका आतांच लेटर धाडला. म्हाका विचार करचो पडटलो ताका परमिशन दिवप काय म्हणून. एक इनोव्हेटिव्ह आयडिया, एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन डॉक्टर दिव्या राणे हाणें हो सुरू केला आणि विश्वजीत बाब राणे, श्रीपाद भाऊ या सगळ्यांची रिक्वेस्ट आसा की ज्या पद्दतीत आमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मनयता, आमी ज्या पद्दतीत फाटले पर्पल फेस्टिवल मनयले, ज्या पद्दतीत आमी वायन फेस्टिवल एवरी इयर करता, आज हांव डिक्लेअर करता की कॅश्यू फेस्टिवलूय बी हे एवरी इयर गोंयचे फेस्टिवल म्हणून ह्याच जाग्याचेर आसत किंवा दुसऱ्या जाग्याचेर आसत, पण बडा उमेदीन फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे दर वर्सा करतले हाची हांव खात्री बाळगिता. निश्चितरित्या कन्सेप्ट खूप आवडला, हांवें मुद्दामून म्हटलें कारण बऱ्याच जाणांक कॅश्यूतले वेगवेगळे प्रॉडक्ट म्हणजे जो कन्सेप्ट आमकां स्टार्टअपातूय येवं शकता म्हणजे भुरगे हाजेर विचार करपाक शकता. एके वाटेंतल्यान ट्रेडिशनल पद्दत आमी काजू लावपाची कशी तयार करतले आणि तितून आनीक भर कशें घालतले हाच्या खातीर 2 दिसाचे प्रशिक्षण आसतलें, वेगवेगळ्या जाणांक ट्रेनिंग दिवपाचें आसतलें, हे सगळें एके वाटेंतल्यान. आणि दुसरे वाटेंतल्यान स्टार्टअपाच्या माध्यमांतल्यान कॅश्यू पासून नवीन नवीन प्रॉडक्ट कितें जावपाक शकता आणि नॉट म्हणजे ऑल इंडिया लेवलाचेरच न्ही तर जगाचेर आमी कॅश्यू कदाचित भायरसून गोंयांत आयला आसत पण आज आमचे कडेन पोटेन्शियल आसा की कॅश्यू फेणी GI टॅग मेळोन म्हणजे आमचे हेरिटेज ड्रिंक म्हणून आमी प्रमोट करपाचो सातत्यान आमचो प्रयत्न आसा आणि निश्चितच रित्या ताका यश लाभतलें इतकें हांव यश लाभतलें हांव सांगूं शकता. म्हाका खूब खोस भोगता की कॅश्यू आणि टुरिझम, कॅश्यू आणि कल्चर ह्या सगळो कन्सेप्ट एकी कडेन करता आसतना ह्या वर्सा सुरवात जाल्ल्या फेस्टिवलाक आयची गर्दी जर पळयत, फाल्यांचोय दीस आसा, निश्चित रित्या येता त्या काळात बरेच लोक ह्या कॅश्यू फेस्टिवला कडेन नॉट ओन्ली गोंयचे लोक तर गोंयांत येवपी ट्युरिस्टूय बी हाचे कडेन खूब मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट जातले आणि वेगवेगळ्या राज्यांत आमी म्हणटा की कर्नाटक आसतले, तामिळनाडू आसतले, ज्या कोस्टल बेल्टात महाराष्ट्र आसतले, ज्या जाग्यांचेर कॅश्यू जाता तेय लोक ही देख घेवन आपल्या राज्यांत अशा पद्दतीचो कॅश्यू फेस्टिवल ऑर्गनायज करपाक फाटी फुडें पळोवचे ना. आयच्या ह्या सुवाळ्याक आमी खूब जाणांक खूब बऱ्या पद्दतीचे प्रमोशन कॅश्यू प्रॉडक्ट करपा खातीर त्याच बरोबर वेगवेगळे कॅश्यूचे डिस्प्ले करपा खातीर आणि हे करता आसतनाच आमी पळयता की आमच्या आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाक वेगवेगळे स्वयंपूर्ण मित्रांनी वेगवेगळ्या हँडीक्राफ्टाक प्रमोशन दिलां आणि गावातलो हँडीक्राफ्ट म्हणजे कॅश्यूच्या बरोबर आमी जशें म्हटलें वेगवेगळ्या हँडीक्राफ्टाचें प्रदर्शनूय आज हांगासर जाता. त्या निमित्तान तेय बी म्हणजे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलाचेर आपले प्रॉडक्ट पावोवपाक शकता हे पळोवन खूब बरें दिसता. आज म्हणजे आमी हे कॅश्यूच्या माध्यमांतल्यान म्हणजे दिल्ली सबसिडी 125 रुपया वयल्यान 150 रुपया जाल्या. आमी उणूच जे काजू विकतले म्हणजे ज्यांच्यानी फेब्रुवारी मार्च पर्यंत सुद्धा जो काजू विकला एप्रिलाच्या उपरांत न्ही, माझे तर म्हणणें आसा की एग्रीकल्चराक ऑलरेडी हांवें इन्स्ट्रक्शनूय दिला की फाटल्या जानेवारी फेब्रुवारी पासून ज्यांच्यानी फाटल्या फायनान्शियल इयराक सुद्धा जो काजू विकला तांकांय त्या सबसिडीचो फायदो जावपाक जाय हाच्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा आणि तांकांय ते पयशे मेळोवन दिवपा खातीर आमची कॉर्पोरेशन चेअरमॅन आणि एग्रीकल्चर या दोगांयनी प्रयत्न करून तांकांय ह्या वर्साचे पयशे आमी निश्चित रित्या ते मेळोवन दितले. त्या खातीर
आयच्या म्हणजे आम्ही सातत्यात गोय हे टुरिजम आणि वेगवेगळ्या फेस्टिवला खातीर जाणा जाले वता. तशेंच हाज्या फुडें ते कॅज्यू फेस्टिवला खातीरय बी लोक वेगवेगळ्या पद्धतीचे हांगासर येतले. आणि आज परत एकदा म्हणजे हांव डॉक्टर दिव्या राणे हांचे अभिनंदन करतात, त्याच बरोबर त्यांच्या कॉर्पोरेशनाचे अभिनंदन करता. आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशनाच्या वतीन टुरिजम प्रमोशन करपाचे तांच्या तकलेंतली संकल्पना खूप बऱ्या पद्धतीन आज आमी पळयताले किंवा सन सँड अँड सी टुरिजम मिनिस्टरान सांगला त्या प्रमाणे हाज्या भायर टुरिस्ट वचनाशिल्लो, हाज्या भायर टुरिस्ट व्हरपाची जबाबदारी गोंयकारांची आसा. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट. आमी जशें म्हणटा की फक्त सरकार व्हरूंक शकचें ना, सरकार एखाद्या वेळी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक शकतले. सांग्यार आसतले, नेत्रावळी आसतले, सत्तरीन आसतले किंवा पेडणे आसतले, ह्या ग्रामीण भागातलो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक शकतले. बट थंयसर ज्यो टुरिजम एक्टिविटी किंवा टुरिजमाक वेलकमाक करपा खातीर बाकीचे सगळे जाय ते आमकां PPP तत्वाचेर तयार करचे पडटले. हांव मुद्दाम सांगता की कुणबी साडी, कुणबी शॉल जो आमी यूज करता, सांग्यार आसतलो एखादो ल्हानशे आमचे कुणबीची इंडस्ट्री धाकटीशी आसा, 10 जाणां थंय काम करता. पेडणे आशिल्लो धाकटोसो कुणबीचो हातमाग आसा, बट तो मोठ्या पद्दतीन कसो कन्वर्ट करपाक जाय हाज्या खातीर थंयसरल्या आर्टिजनांक कसो सपोर्ट करपाक जाय हाजोय सरकार विचार करता. आणि तो जर आमी गोंयकारांनी विचार केलो जाल्यार वेगवेगळे आर्टिजन, वेगवेगळे आर्टिस्ट हे तयार जावपाक शकता. गोंयचो कल्चर, गोंयचो हँडीक्राफ्ट आमी देश पातळीचेर आणि विदेश पातळीचेर व्हरपाक आमी टुरिजमाच्या माध्यमांतल्यान ते व्हरपाक शकतले. तो सगळ्यांनी तुमी जर सपोर्ट दिलो जाल्यार निश्चित रित्या हांव जे सांगता की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें म्हणणें आसा की मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल. आमी सातत्यान हाजेर जर उलयले, आमी लोकल प्रॉडक्टाचेर उलोवचें पडटलें. आमीच जेन्ना उलयतले तेन्नाच तेजें प्रमोशन जातलें. म्हणून म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की आमी गोंयच्या प्रॉडक्टांचेर उलोवपाक सुरवात करुया. थोड्या दिसा पयलीं आमी पळयताले की कुणबी शॉल हो कोणाकूच म्हणजे व्हडलोसो प्रमोट नाशिल्लो, बट सरकारान ताका तेंको दिल्या उपरांत आज म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर, बिझनेस सेक्टर सगळ्यांनी कुणबी शॉल प्रमोट करपाक सुरवात केल्ली आसा. तशेंच आमी पळयता की द गोवन ह्या ब्रँडाच्या सकयल आमचे वेरियस गोवन प्रॉडक्ट आमी ब्रँड करपाक सुरवात केल्या. म्हणजे फक्त काजीच न्ही तर फणस आसतलो, निरफणस आसतलो, सगळे म्हणजे गोवा बागायतीन जितके जितके प्रॉडक्ट तयार जाता ताचे ब्रँडिंग आज द गोवन ह्या ब्रँडाच्या सकयल 2 कडेन ट्रेनिंग दिवपाक आमी सुरवात केल्या. वेगवेगळ्यो महिला भगिनी सेल्फ हेल्प ग्रुप ह्यो ट्रेनिंग घेता, बट ताजें प्रमोशन आमी गोंयकारांनी करचें पडटलें. आमी जेन्ना जेन्ना गिफ्ट लोकांक दितात तेजोच प्रमोट आमी जर करीत जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात आमी वोकल फॉर लोकल हे प्रमोशन जर केले जाल्यार खऱ्या अर्थात आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय जावपाक शकता. ताका सपोर्ट तेको तुमी सगळे जाण दितले. आयच्या ह्या कॅज्यू फेस्टिवलाक तुमी सगळ्यांनी खरोखरूच खूप बरो रिस्पॉन्स म्हणजे लोकां कडल्यान मेळ्ळो, पब्लिका कडल्यान मेळ्ळो, त्याच बरोबर इंडस्ट्रियलिस्ट लोकां कडल्यान मेळ्ळो. हांव सगळ्यांची तोखणाय करता. तुमचो असोच तेको सरकाराच्या विविध कार्यक्रमांक सातत्यात आसचो आणि तुम्ही सगळे जाण मेळून सरकाराच्या बऱ्या सगळ्या कार्यक्रमांक जे कार्यक्रम आमी करता ताका तेको दितलो हाजी हांव इच्छा व्यक्त करता. आणि परत एकदा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डॉक्टर दिव्या राणे आणि त्याची पुराय टीम म्हणजे त्यांच्यानी बरो कॉन्सेप्ट घेऊन फुडें आयले. बाकीच्याय कॉर्पोरेशनाची ताची देख घेऊन म्हणजे डॉक्टर दिव्या राणे यांनी म्हणटा त्या प्रमाणे आमी स्वयंपूर्ण जावपाक सोदता आणि डेफिनेटली तुमचे कॉर्पोरेशनय स्वयंपूर्ण जावपाक शकतले. त्या खातीर उरलेल्या कॉर्पोरेशनांनी ह्याच धर्तीचेर विचार केलो आसात आपल्या कॉर्पोरेशनाचो प्रेझेंट करपा खातीर आनी स्वयंपूर्ण जावपाक शकतील जाल्यार निश्चित रित्या तुम्ही स्वयंपूर्ण जातले. आमी गावातल्या लोकांक ज्या पद्धतीन डॉक्टर दिव्या राणे त्या काजू वेचता पासून काजू करता हांकां मदत करपाक सोदता, तोच मदत आमकां सगळ्या कॉर्पोरेशनांतल्यान करपाक जाय. मिनिस्टरांच्या बरोबर कॉर्पोरेशन चेअरमॅनाची तितकीच जबाबदारी उरता की खऱ्या अर्थात गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर आणि सगळ्यां कडल्यान ते हांव मागता आणि निश्चित रित्या गोंय स्वयंपूर्ण जातले हे परत एकदा सांगता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.